छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी चिखला काकडे येथे आमरण उपोषणास सुरुवात. लोणार तालुक्यातील चिखला काकडे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून ग्रामपंचायतीने कायमस्वरूपी जागा आरक्षित करावी या प्रमुख मागणीसाठी सुमारे 500 महिला पुरुषांनी आज दिनांक 10 जून 2026 पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपोषणात सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक फायबरचे असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. मान्सूनपूर्व काळात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे स्मारकाला धोका निर्माण झाला असून ते केव्हाही नुकसानग्रस्त होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्मारकाची योग्य सुरक्षा न केल्यास गावात पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला. यापूर्वीही या विषयावर गावात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे प्रशासनानं वेळेत निर्णय घेऊन स्मारक सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्वानुमते जागा निश्चित करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य व कायमस्वरूपी स्मारक उभारावे अशी मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत. त्यांच्या स्मारकाची अवहेलना किंवा दुर्लक्ष कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून लेखी स्वरूपात द्यावे अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली. दरम्यान जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी स्वरूपात सकारात्मक निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्यात येईल असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण शांततापूर्ण वातावरण असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या उपोषणस्थळी लोणार तहसीलचे तहसीलदार भूषण पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देशमुख, नायब तहसीलदार डोळे, विस्तार अधिकारी चांदखोरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. नागरिकांना सोबत चर्चा केली, मात्र त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शीलवंत इंगळे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. तेच विचार आज आमच्या डोक्यात येत. महाराज प्रत्येकाच्या मंदिरात राहू द्या, देवाऱ्यात राहू द्या, मनात राहू द्या ना. ते अशी तुम्ही गल्लोगल्लीन त्याचे अपमान करून मांडून राहिले. ते मनात आहे का कोणाच्या महाराजाचे विचार? आहे का इथं कधीतरी कोणाचे विचार मनात आले का? ते विचार महाराजाचे विचार असे नव्हते ना. 2 बायाचे कुंकू वाचवायचे, 50 बायाचे कुंकू पुसायचे. आपल्या धर्मानं खराबी असते आपण असं केलं असतं का त्याच्यासोबत? गाव गाव पुतळे मांडले, लगेच ताबडतोब ते उठवायला लावले. मग मरणाच्या गाड्या फोडल्या, खिडक्या फोडल्या. स्थलांतराचं काय? स्थलांतर आणि जर नैसर्गिक वातावरण बिघडलं याचं काय? दोन जबाबदारी. आमचा एक मुद्दा, पहिला मुद्दा स्थलांतर आणि दुसरा नैसर्गिक आपत्ती कोणाला विचारून येत नाही. आमच्या पांडुरंगाचा कळस पडलाय त्यानं या वाऱ्या होताना. आम्ही त्याला कोण काय केलं? जबाबदार कोण राहणार? जबाबदार कोण राहील? 2 दिवसात वारावरून सुटलं पडू शकतो. म्हणणं आहे की जे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते पक्क्या ठिकाणी आणि योग्य त्या ठिकाणी स्मारक फक्त बांधण्यात यावं. दुसऱ्या शिवाजी महाराजांची अवहेलना होऊ नये अशा ठिकाणी हे स्मारक घेण्यात यावं. आज जोपर्यंत याचे स्मारकाचे बांधकाम होत नाही, योग्य ठिकाणी तो निर्णय होत नाही, तोपर्यंत हे उपोषण उठणार नाही. हे जे महाराजांचं स्मारक उभारलेलं आहे अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि 2-3 अँगलवर उभं केलेलं आहे. याची अवहेलना होऊ नये यासाठी प्रशासनानं हे स्मारक सुरक्षित जागी स्थलांतर करून द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण असं चालू ठेवू.